श्रवणे कीर्ते पावले चित्ते समान असार्थक केला त्याने धरला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्धंग सर्वदा काल सार्थक केला त्याने धरला मनी विठ्ठल निरामय स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काल सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्या वर पुंडरीकाय गातो मुनिंदरी समागत तिष्ठन्तम् आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करो प्रथम नाम अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे गिर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा दुरन्तं नाम वाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान काल सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा सकल साधू संतांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजी औरवण धुंडीगुंडी वस्ती धुंडीगुंडी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये गेले 13 वर्षापासून हे 14 वर्ष बरोबर चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि याची असणारी ही द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा समग्र ग्रामस्थांच्या वतीने तसेच आता सर्वांचे नाव तुम्हाला माहीतच आहे माझ्याकडे आलेले आहे या सेवेकरता उपस्थित असणारे आपल्या गावातील सर्व श्रोतृवर्ग काळकऱ्यामध्ये आमचे ज्येष्ठ गुरुबंधू किरण महाराष्ट्र सर तसेच आमच्या संस्थेतील असणारे एक शिक्षक विद्यार्थी प्रथमेश महाराज मोहिते
ज्यांना आम्ही काय म्हणतो त्रिकोणी चिरा, कशातही घाला, नाही गायनात घाला, कीर्तनात घाला, पखवाजामध्ये घाला, कशामध्ये माघार नाही असे असणारे प्रथमेश महाराज ते आहे ना, विघ्नाय काय विघ्नहर्ता, तसे त्याचं नाव पण तेच आहे प्रथमेश. त्याच्यामुळं काही असं नाही. खरं तर लहान आहे पण कीर्ती महान, दिसायला लहान आहेत पण कीर्तिमान असे असणारे प्रथमेश महाराज. मृदंगावरती असणारे आपले कृष्णा महाराज, वा ते पण अगदी वाघासारखे मृदंगावर होतात. आणि सर्व गावातील असणारे हे सर्व टाळकरी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या सेवेला आरंभ करू. विठ्ठल अभंग हा 4 चरणाचा आहे. अभंग आहे जगद्गुरु तुकोबाराय यांचे असणारे एकनिष्ठ शिष्य असणारे संत निरोबाराय महाराज. या अभंगामध्ये निरोबाराय महाराज ज्यांनी आपल्या जीवनाचा काल सार्थकी लावला त्यांचं वर्णन करतात. नामवाचे श्रवणे कीर्ती पावले चित्ते समान. काल सार्थक कोणी केला तर ज्यांनी वाचेने नाम घेतलं, श्रवणे कीर्ती कानाने भगवंताची कीर्ती ऐकली आणि चित्तामध्ये भगवंताचे पावलं धारण केले, अशांचा काल सार्थक केला त्यांनी. आणि हे नाम कोणाचं होतं, कीर्ती कोणाची होती, पावले कोणाची होते तर धरिला म्हणे श्री विठ्ठल किंवा धरिला म्हणे विठ्ठल. मग जीवनामध्ये अजून आणखी काय केलं, कीर्तनाचा समारंभ. नाम कशा प्रकारे घेतलं तर सांगतात कीर्तनाचा समारंभ निर्धंभ सर्वदा. धंभरहित होऊन त्याने भगवंताचं नाव घेतलं. शेवटी सांगतात या नामाद्वारेच या म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. स्वरूप सिद्धी नाम मोक्ष, त्यांना तो मोक्ष या नावाच्या द्वारे प्राप्त झाला, असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल निरोबाराय ज्यांनी आपल्या जीवनाचा काळ सार्थक केला त्यांचं वर्णन करतात. सार्थक म्हणजे काय, सार्थकी लावला. जी वस्तू ज्याच्याकरता उत्पन्न केली होती किंवा जी वस्तू ज्याच्याकरता आणली होती त्या वस्तूला त्या कार्यामध्ये खर्च केलं. म्हणजे सार्थक या शब्दाचा विरुद्ध अर्थ काय होऊ शकतो, निरर्थक. काही त्या ज्या वस्तूला ज्या कार्यामध्ये उपयोगी आणायचं त्यांनी त्या वस्तूला त्याच कार्यामध्ये उपयोगी आणलं, म्हणजे काय, त्यांनी त्या वस्तूचं काय केलं, सार्थकी लावलं. आणि या उलट भलतीकडेच जी वस्तू ज्याच्याकरता उत्पन्न झाली त्या वस्तूला त्यामध्ये न लावता त्या वस्तूद्वारे इतर काही करणं त्याला काय म्हणावं, निरर्थक. एक सार्थक आहे, एक निरर्थक आहे. उदाहरणार्थ पक्वाज आहे. पक्वाज कशा करता असतो, कीर्तनामध्ये वाजवण्याकरता, भजनामध्ये वाजवण्याकरता. मग आपण दुकानामध्ये त्याला दुरुस्त करण्याकरता टाकतो. मग त्याला शाई भरायची असेल तर शाई भरण्याकरता ती काय कशी घेऊन चालत नाही, तिला योग्य प्रकारे भरावी लागते. मग भरल्यानंतर ती कीर्तनामध्ये उत्तम प्रकारे वाजते. मग मृदंगा पक्वाजमध्ये काय करतात, गेल्यानंतर थाप टाकतात किंवा ती चांगली वाजलीच नाही भरल्यानंतर आपण काय म्हणतो, हे निरर्थक आहे, हो हे काही उपयोगाचं नाही. आणि ती चांगली भरलेली असेल काय म्हणतो, हे पक्वाज सार्थकी आहे. म्हणजे ज्याच्याकरता आपण ती वस्तू आणली होती ती वस्तू तशा प्रकारे उत्तम प्रकारे तयार लावणं, तिला त्या कार्यामध्ये खर्च करणं. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण बघा, जेवण आहे. जेवण बनवताना ज्ञानोबा सांगतात ते तर सुगरणी आहे उदारे रसज्ञ आणि जेवण आहे. जेवण हे जेवणाकरता असतं, म्हणजे काय, आपली क्षुधा शांत करतं. पण जेवण हे कसं असावं, सुगरण बाईने बनवलेलं असावं तर ते काय करतं, भूक शांत करतं. या उलट जर जेवण तयार केलेलं असेल परंतु ते सुगरण बाईने केलेलं नसेल मग काय होतं, ते जेवण सार्थकी लागत नाही. मग त्या जेवणाद्वारे इतरच काही क्रिया होतात. विठ्ठल असं एका घरी पाहुणे बघण्याकरता आले. पाहुण्याने सांगितलं आमच्या घरी सर्व आहे, आम्हाला जमीन जोगला सर्व काही आहे, आमची शहराच्या ठिकाणी अशी मोठी संपत्ती आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे, आम्हाला लग्नामध्ये काही नको, फक्त आमच्या आलेल्या पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे. पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे. मग आता ते काय, कीर्तनामध्ये नाही, लग्नामध्ये काही ठिकाणी वेगवेगळे पदार्थ असतात. काही ठिकाणी लापसी करतात, काही ठिकाणी बुंदी करतात, काही ठिकाणी लाडू करतात. झालं मग त्या भागात सोड गेला तर त्या भागामध्ये लग्नाकरता काय करायचे, लाडू करायचे. झालं मग एक आचार्य बोलवला, एक बाई बोलवली, सुगरणबाई, त्यांनी लाडू तयार केले. आता लाडूचा असतं त्याला चाचणी एक मध्यम प्रकारे यावी लागते. कमी चालत नाही, जास्त चालत नाही. जास्त झाली तर साखर होते, कमी झाली तर लाडू ढिले होतात. पण त्या बाईनं लाडू बनवले, असे बनवले अगदी टणक
बसली पंगत पाहुण्यांची. मग आता पाहुण्यांनी लाडू खाण्याकरता घेतला. दातामध्ये घातल्यानंतर तोंडामध्ये लाडू तर फुटला नाही, पण दात मात्र नक्की पडला. लाडू फोडायचा कसा? मग हातुरीनं हाणला, हातुरीनं काय फुटेना, त्या दरवाजाच्या त्या सापडीमध्ये घातला. लाडू तर फुटला नाही, पण बिजगरी मात्र निघाली. आता लाडू फोडायचा कसा? मग त्याने भिंतीवर फेकून हाणला. भिंतीवर लाडू हाणता हाणता नियम हुकला. आता नियम पण फार महत्वाचा आहे हो. हा नियम काय प्रत्येकाला जमत नाही हो. काही बघतात एकीकडे, नियम लागू तर दुसरीकडेच. तसं याचं झालं. लाडू हाणला भिंतीवर, पण तो लागला समोरच्या पंक्तीमध्ये बसलेल्या एका दुसऱ्या माणसाला. तो याचा होता विरुद्ध पार्टीचा. लागले दोघांचे बन, मला हाणतो काय? त्यानं स्वतःचा लाडू उचलला, याच्या मस्तकात हाणला. झालं. लाडू केले कशा करता? खाण्याकरता. पण लाडू सार्थकी लागले का? नाही. लाडू मारण्याच्या कामी आले. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे या भगवंत प्राप्ती करता जीवनामध्ये आपण जगाचा विचार केला तर जगामध्ये अनेक जीवजंतू आहेत. विषलक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावा अशा प्रकारे ज्ञानोबा वर्णन करतात की अनेक योनी आहेत. 184 आहेत. 184 न चुके फेरा गर्भवासी थोरा. 184 योनी आहेत. अनेक जीवजंतू आहेत, पण सर्वांनाच काही बोलता येत नाही. सर्वांनाच काही ब्रह्मप्राप्तीचा अधिकार नाही. त्या ब्रह्मप्राप्ती करता मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. भगवंताने या देहाची उत्पत्ती केली कशा करता? देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला पाठा बाधिकेचा. मनुष्याने भगवंताने असा हा सुंदर नरदेह निर्माण केला. विचार करावं. इतर प्राणी जेवण करतात, काहीतरी खातात, आपणही खातो. इतर प्राण्यांना भूक लागते, आपल्याला लागते. इतर प्राणी झोप घेतात, आपण पण झोप घेतो. मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये भिन्नता आहे काय? त्यांना पण मुलं असतात, आपल्याला पण मुलं आहेत ना. आपल्याला मुलाबाळ होतं, त्यांना मुलाबाळ असतात, त्यांना पण प्रपंच असतो, आपल्याला प्रपंच आहे. मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये भिन्नता काय? तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये भिन्नता आहे एवढीच का आपण विचार करू शकतो, इतर प्राणी विचार करू शकत नाही. आपल्याला काही कर्म करण्याचा अधिकार आहे, त्यांना काही कर्म करण्याचा अधिकार नाही. त्यांना काही कर्म केलं त्याने त्यांना काही पापही नाही आणि पुण्य नाही. तुकोबाऱ्या सांगतात पशु काळे पाप पुण्य जाणं. त्यांना पापही लागत नाही, पुण्य लागत नाही, कारण ती भोगभूमी आहे. मनुष्याचा विचार केला तर मनुष्य कसा आहे? कर्मभूमी आहे. मनुष्याने काही कर्म केलं, जसं जमिनीमध्ये बीज पेरल्यानंतर त्याच्यापासून हजारो दाणे उत्पन्न होतात, तशा प्रकारे मनुष्याने काही कर्म केलं तर त्याच्यापासून असंख्य असं कर्म उत्पन्न होतं, किंवा पाप किंवा पुण्य काहीतरी उत्पन्न होतं. म्हणजे मनुष्याला कर्म करण्याचा अधिकार आहे. आणि कर्म करण्याकरता कर्म हे विचार करून केलं पाहिजे. त्याच्याकरता मनुष्याला भगवंताने काय दिलेली आहे? बुद्धी दिलेली आहे. बुद्धी नावाचा प्रकार प्राण्यामध्ये नाही, तो मनुष्यामध्ये आहे. म्हणून या बुद्धीच्या द्वारे मनुष्याने काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. कारण तुकोबारा सांगतात विचाराशिवाय समाधान प्राप्त होऊ शकत नाही. विचारा वाचून पारमार्थामध्ये जितका महत्वाचा आहे तितकाच विचार व्यवहारामध्ये देखील महत्वाचा आहे. पारमार्थ विचाराशिवाय होत नाही आणि व्यवहार पण विचाराशिवाय होत नाही. जीवनामध्ये काही विद्या प्राप्त करायची असेल तर विचार करावा लागतो. शाळेमध्ये 1 नंबर आणायचा असेल तर त्या विद्यार्थ्याला काय करावा लागतो? रात्रंदिवस विचार करावा लागतो. मग रात्रंदिवस विचार केल्यानंतर त्याचा काय होतो? 1 नंबर येतो. मग काही जण असे असतात दिवस रात्र काय करतात? फेसबुक चालवतात. फेस येऊ तर काय करतात? बुक चालवतात, वर खाली. याने त्याला काही तिकून हा इकून बाय, तिकून हा इकून बाय. त्यांचा पण शाळेमध्ये 1 नंबर येतो, पण वरून खालून विठ्ठल विठ्ठल.
विचार जितका महत्वाचा आहे तितकाच विचार व्यवहारामध्ये देखील महत्वाचा आहे. विचार मनुष्याने कर्म करताना कसं करावं, विचार करून करावं. काही जण असे असतात आधी कर्म करतात मग नंतर विचार करतात, अरे असं केलं असतं तर बरं झालं असतं, असं नव्हतं व्हायला पाहिजे. आधी विचार करावा. विचाराचं फार महत्व आहे. शास्त्रकार सांगतात विचाराचे आहे ते बोधा. विचारामुळे काय होतं, ज्ञान उत्पन्न होतं. अविचाराने काही होत नाही. विचार केला तरच ज्ञान उत्पन्न होतं. मग विचार अनेक प्रकारचा सांगितलेला आहे. कोण मी हा करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग तो विचार करण्याकरता काय दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मोठ इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचना जेणे तो जोडसी नारायण. हे कशा करता दिलेले आहे, जेणे तू जोडसी नारायण. म्हणजे या देहाची सार्थकता आहे केव्हा, ज्या वेळेस या देहाच्या द्वारे जर भगवंताची प्राप्ती आपण करून घेतली तर. नाही तर काय म्हणा, आता या जन्मामध्ये काही शक्य नाही, आपण पुढच्या जन्मामध्ये काय करू, भगवंताची प्राप्ती करू, तर हे काही शक्य नाही. एकदा प्राप्त झालेली वस्तू पुन्हा मिळेलच अशी काही शाश्वती नाही. तसं एखादा मनुष्य काहीतरी कोणत्या नोकरीमध्ये कामाला लागला, समजा तो लागला कशावर, अकाउंट म्हणजे काय पैसे मोजण्याच्या कामी लागला, कॅशियर म्हणून. मग कॅशियर मध्ये काय, बँकेमध्ये गेल्यानंतर मग त्याने काय पैसे मोजण्याचं काम केलं पाहिजे, व्यवस्थित लेखाजोखा किती पैसे आले किती पैसे गेले याचा जर त्याने नीट हिशोब ठेवला तरच काय करेल कंपनी, त्याला त्याला कामावर ठेवेल. जर त्याने हिशोब ठेवला नाही तर त्याला कामावर ठेवलं करावं नाही, मग त्या काय करेल, त्याचं पद काढून घेतात. तशा प्रकारे भगवंत आहे ते पदवी हिरोनी पहिला आयुष्य ठेवी. ज्ञानवनात सांगतात तरी मनुष्य देहाचा तागा घेवनी जे रुसती जगा ते पदवी हिरोनी पहिला आयुष्य ठेवी. मनुष्य देहाची प्राप्ती झावूनही जे भगवंताची प्राप्ती करत नाही, मग काय करतो भगवंत, त्यांचं पद काढून घेतो. मग त्यांना 2 पायाचे असतात, मग पुढच्या जन्मामध्ये त्यांना आणखी काय करतो, त्यांचं प्रमोशन करतो, त्यांना 4 पायाचे करतो. विठ्ठल आसुरी योनी मापन्ना मुढा जन्मनी जन्मनी. काहीचं जीवन सार्थकी असतं आणि काहीचं जीवन कसं असतं, निरर्थक असतं. त्याचं ज्ञानवाड्या वर्णन करतात. मोघाशा मोघ कर्मान मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरींचैव प्रकृती मोहिनीं श्रिता. जीवनामध्ये जे आसुरी प्रकृतीचा अवलंब करतात त्यांचं जीवन हे निरर्थक होतं, आणि जे दैवी प्रकृतीचा आश्रय करतात त्यांचं जीवन सार्थकी लागतं. मग याला की जन्मलेचे ते मोघ जीवन कसं करतं असतं, जसं आकाशामध्ये ढग येतात, ढग इतके आले असं वाटलं आता पाऊस पडणार आणि घर वाहून जाणार, पण जसे ढग आले तसे पुढे निघून गेले. वार्षिये विन मेघ का मृग जलाचे तरंग धुळीच पहावे. माळरानामध्ये गेल्यानंतर एकाला फार तहान लागली, त्याने दूरवर पाहिलं, भर दुपारी 12 वाजले होते. त्याची दूरवर नजर गेली, त्याला दिसलं पाणी. तो धावत राहिला, सारखा धावत राहिला, पण त्याला पाणी सापडलं नाही. का सापडलं नाही, तो पाळायचा पाणी पुढं सरकायचं, कारण ते होतं मृगजल. जैशी वार्षी विनका मृगजलाचे तरंग धुरीणीच पाहावे. मृगजल दिसतंय पण त्यामध्ये पाणी असतं का नाही. अथवा कोलेले जे आशीर्वाद किंवा चित्रामध्ये असलेल्या एखादा पुतळा असेल, चित्र असेल किंवा पुतळा असेल, त्याच्या हातामध्ये काय असावं, शस्त्र असावं. आता शस्त्र कशाला असतं, वार करण्याकरता किंवा लढण्याकरता. पण पुतळा लढतो का नाही, त्याच्या हातामध्ये असलेलं शस्त्र कसं आहे, निरर्थक आहे. अथवा ओडंबरीचे अहंकार किंवा गंधर्व नगरीचे आवार आवासती का साबरी वाढिनल्या सरळा वरी फुलना आतून पोकळा. साबरी आहे, साबरी फार वाढते पण त्याला फळ नाही, आणि आतून विचार केला तर आतून पोकळ असते. का स्तन झाले गळा शिळे जैसे किंवा शिळेच्या गळ्याला असलेले स्तन, त्या स्तनामध्ये काय दूध असतं का नाही, ते निरर्थक असतात. तशा प्रकारे काहीचे जीवन कसं असतं, निरर्थक असतं. जन्माला आल्यानंतर शास्त्रकार सांगतात धर्मार्थ काम मोक्षानां यस्य कोपी न विद्यते अजागर स्तनस्यैव जन्म तस्य निरर्थकः.
जन्माला आल्यानंतर 4 पुरुषार्थ आहेत. 4 पुरुषार्थापैकी मनुष्याने एक तरी पुरुषार्थ प्राप्त केला पाहिजे. धर्म म्हणजे धर्म तरी संपादन करावा, धर्माने आपलं आचरण करावं. धर्म कशाला म्हणतात? धारणात धर्म इत्याहो. प्राप्त झालेलं स्वकर्म ते यथासांग पाठ पडणं, शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे वागणं, धर्माप्रमाणे वागणं, धर्म तरी संपादन करावा. पुढचा पुरुषार्थ आहे अर्थ. अर्थ नाम पैसा. जीवनामध्ये पैसा तरी प्राप्त केला पाहिजे, भरपूर पैसा मिळवावा. नवे नवे आपले बंगला असावा. आपल्या बंगल्यापुढे, बंगला म्हणजे काय साधा बंगला नसावा, अगदी 5-6 मजल्याचा बंगला असावा. बंगल्यापुढे आपल्या भरपूर पटांगण असावं, खेळाचं ग्राउंड असावं. बंगल्यापुढे आपल्या 4-5 गाड्या असाव्या. पण हे कसं असावं? तुकोबारा सांगतात, जोडोनी आधार धन मिळवावं कशा प्रकारे? जोडोनी आधन उत्तम व्यवहारे. चांगल्या मार्गाने धन मिळवावं. जसं धन मिळवावं तसं तुकोबारा सांगतात खर्च पण करावा. काही फार कंजूस असतात, नुसतं मिळवत राहतात, नुसतं भरत राहतात. मग असं असतं. दानाचे काय शास्त्रकार सांगतात, दान भोगो नाश, दान भोगो नाश तिसरो गती भवंती वित्तस्य. धनाची 3 प्रकारे विल्हेवाट लागते. शास्त्रकार सांगतात दान. एक तर धनाचं आपण दान दिलं पाहिजे. आपल्याकडे असलेल्या धनाचं काय केलं पाहिजे? दान केलं पाहिजे. म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं, सर्वच काय दान करावं असं नाही. पुढे सांगितलं दान भोग आणि जवळ असलेल्या धनाचा भोग घ्यावा. नुसतं काहीतरी जमिनीमध्ये पुरायचं, इकडे ठेव तिकडे ठेव, घरच्याला कोणालाच माहिती नाही, अशा प्रकारे नसावं. दान भोग, त्याचा भोग घेतला पाहिजे. म्हणजे काय? लागलेल्या वस्तू खर्च कराव्या. ज्या ठिकाणी खर्च करणं योग्य आहे त्या ठिकाणी खर्च केलाच पाहिजे. अनाठाई खर्च टाळावा. पुढे सांगितलं जो दानही देत नाही, जो त्या धनाचा भोगही घेत नाही, मग शेवटी काय होतो? नाश. त्याच्या धनाचा काय होतो? नाश. पूर्वीच्या काळी काय करायचे लोक? जमिनीमध्ये पुरून ठेवायचे. घरामध्ये इतरांना कोणाला माहिती नसायचं. मग यांचा देहांत झाल्यानंतर ते धन कसं राहायचं? जमिनीमध्येच राहायचं. म्हणजे काय झालं? जमिनीचा त्या धनाचा नाश झाला. सध्याच्या काळामध्ये विचार केला तर नाश, किंवा त्याच्या आधी जर विचार केला तर आपण पूर्वीच्या काळी राजे लोक राहायचे. जर एखाद्याच्या काही धन असेल, ज्याला कोणी वारीस नसेल, मग काय करायचं? ते सर्व धन कोणाचं? त्या राजाचं. सध्याच्या काळामध्ये जर विचार केला तर दान भोगो नाश. धनाचा नाश कशा प्रकारे होतो? तर इडीची धार पडते. विठाला विठाला धन दान दिलं पाहिजे. जसं विहिरीमध्ये पाणी असेल, विहिरीमध्ये असलेलं पाणी जर उपसलंच नाही तर ते पाणी गोड राहतं का? पाण्यात ते गोड राहत नाही, ते पाणी कडू पडतं, तर पाण्याची चव बिघडते. जेवढे विहिरीमध्ये असलेल्या पाण्याचा जर उपसा झाला तर ते पाणी कसं राहतं? गोड राहतं. पुन्हा पाणी उपसल्यानंतर दुसरं पाणी त्या ठिकाणी येतच. तसं आहे. किंवा धरण असेल, खूप मोठं धरण बांधलं, परंतु धरणातून काय काढला नाही? काय करते? ते पाणी ज्या ठिकाणाहून बाहेर पडतं, उपसा. ज्या ठिकाणाहून पाणी बाहेर पडतं ते दरवाजे धरणाला केले नाही. इतकं धरण भरलं, इतकं धरण भरलं, म्हणजे धरणाला दरवाजे करायचेच नाही. कारण आपलं असलेलं पाणी पुढच्या राज्यामध्ये जातं, आपल्याला पाणी राहत नाही. मग आता काय करायचं? धरणाला दरवाजेच करायचे नाही. इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला, धरणच फुटून गेलं. धरण राहिलं का? नाही.
तसं इतकं धन कमवलं परंतु खर्चच केलं नाही, मग धन कशाच्या कामा येईल? पिण्याच्या कामाचं नाही. तसं पाणी पिण्याच्या कामाला आलं नाही, धरणाचं शेतीच्या कामाला आलेलं नाही. तशा प्रकारे हे धन आहे, त्यातून दानही होत नाही आणि स्वतःचा भोगही होत नाही. म्हणून धनाचं दान केलं पाहिजे, नाहीतर धनाचा भोग घेतला पाहिजे. हे असं आहे. म्हणजे काय? जोडवून या धन उत्तम व्यवहार. आपला विषय होता अर्थ. जीवनामध्ये अर्थ तरी कमवावा. तिसरा पुरुषार्थ सांगितला काम. जीवनामध्ये विषय संपादन करावे. शास्त्रकार सांगतात कशा प्रकारे? भगवंत सांगतात धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. शास्त्राच्या विरुद्ध नसलेला काम भगवंत सांगतात तो माझी युवती आहे. आणि त्या ठिकाणी शास्त्राला अनुसरून कोणतीही क्रिया होत नाही. भगवंत सांगतात ती माझी विभूती नाही, सिद्धच आहे. तर धर्म तरी संपादन करावा, अर्थ तरी संपादन करावा, काम तरी संपादन करावा. हे नाही जमलं शेवटी असलेला किंवा जीवनामध्ये हे तीन पुरुषार्थ नाही झाले तरी चालतील, परंतु शेवटी असलेला पुरुषार्थ मोक्ष म्हणजे मुक्त जीवनाची मुक्तता, ज्याकरता हा जन्म प्राप्त झालेला आहे. तसं मनुष्य देहीचे ज्ञान सच्चिदानंद पदवी घेणे, या संसारामध्ये आपण ज्याच्याकरता आलेलो आहोत त्या भगवंताची प्राप्ती, तो मोक्ष तो तरी संपादन केला पाहिजे. म्हणून तो मोक्ष प्राप्त करण्याचे साधन, त्या मोक्ष प्राप्त करण्याचे उपाय आपण जीवनामध्ये अवलंबले पाहिजे. त्या जीवनाचा जर आपण, त्या साधनाचा जर आपण अवलंब केला तर आपलं जीवन काय लागेल? सार्थकी लागेल. म्हणून संतांनी काय केलं? ते उपाय आपल्या जीवनामध्ये अवलंबले, त्याचा अंगीकार केला, म्हणून त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. ते उपाय कोणते? अभंगाच्या पहिल्या चरणात नाम वाचे. वाचे नाम, ज्यांच्या वाचेमध्ये नाम आहे. श्रवणी कीर्ती. श्रवण म्हणजे कान, कानाद्वारे जे कीर्ती श्रवण करतात. आणि पावले चित्ती समान, चित्ती समान पावले.
भगवंताची समान पावले त्यांच्या चित्तामध्ये धारण केलेली आहेत. अशांचा काळ सार्थक केला त्याने, तर नाम वाचेद्वारे भगवंताचं नाव घेणं. आता नाम हे साधन कसं आहे? फार सोपं आहे. तुकोबाराज सांगतात, मनोनी गोड सर्व भावे, अंघोळी न लगे तोंड धुवावे, अर्थ चाड जेवे न लगे भ्यावे संसारात. हे साधन कसं आहे? सोपं आहे. आपण हरिपाठ दररोज म्हणतो, आपला पाठ आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. हे इतकं साधन सोपं आहे, पण इतकं सोपं नाही. तुकोबाराज सांगतात, भक्ती तो कठीण शोळावरील पोळी आणि वडे कोबरी विरळा शोळ. हे साधन फार जितकं सोपं आहे ना तितकं अवघड आहे. सोपं का म्हटलं? इतर साधनापेक्षा सोपं आहे म्हणून, पण इतकं सोपं नाही ते. काही तसे काही एक मनस्थिती असते बघा, मुलगा आंधीला पाठवायचा, मग कोणता पाठवायचा? जो कशातही जमला नाही इकडे, ज्याला शाळाही जमली नाही, ज्याला शेती जमली नाही, ज्याला घर प्रपंच जमला नाही, ज्याला दुकानही जमलं नाही, मग अशा मुलाला ते म्हणतात, महाराज याला काही जमत नाही हो, त्याला आळंदीला घेऊन जा. म्हणजे इतकी काय आळंदी सोपं नाही. क ख ड ढ काय ना ते वर्गामध्ये तुकडे असतात बघा, अ ब क ड इ, इतकी काय आळंदी सोपी नाही. तर हा विषय द्या आहे की नाम हे साधन इतर साधनापेक्षा सोपं आहे, पण इतकं सोपं नाही. भक्ती तो कठीण शूळावरील पोळी. शूळावरील असणारी पोळी खाणं काही सोपं नाही. शूळ असतं जो अंकुशदार असतो तसं. आता इतकं साधन सोपं आहे. आपण म्हणतो ना, आपण नाम कुठेही घेऊ शकतो, पण कोणी घेतं का? अहो कीर्तनात बसल्या बसल्या देखील आपल्या मुखामध्ये नाव येत नाही. कीर्तनकारांना सांगावं लागतं विठ्ठल विठ्ठल म्हणा, तरी पण काय म्हणत नाही. म्हणजे इतकं सोपं नाही हो. सोपं का नाही? ते मुखामध्ये येत का नाही? कल्पना करा, एखादा किल्ला असेल, किल्ला जिंकायचा असेल तर किल्ला जिंकताना काय असतं? विघ्न फार असतात. त्या किल्ल्यामध्ये जर शत्रू लपलेला असेल तर तोपर्यंत किल्ला आपल्या ताब्यात येत नाही. मग किल्ला ताब्यात येण्याकरता काय करावं लागेल? त्या किल्ल्यामध्ये असलेला जो काही शत्रू आहे त्या शत्रूचा प्रथम नायनाट करावा लागतो, नंतर किल्ला ताब्यात येतो. तसं हे आहे. या मनामध्ये जे काही शत्रू लपलेले आहेत ना, हे कोणाच्याही मुखाला नाव येऊ देत नाही. वासुदेवामध्ये सांगतात, मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण मंदिर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगारा. तीर्थावलीमध्ये नामदेव महाराज सांगतात, काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर हे दोष दुर्धर देहामध्ये म्हणजे मनामध्ये हे दुर्धर असे दोष असतात, त्याचे मुखामध्ये नाव येऊ देत नाही. मग या शत्रूंचा नायनाट करावा लागतो. कशाद्वारे? मग तो काय करावा लागतो? सुरुवातीला प्रयत्न करावे लागतात. नाम मुखामध्ये नाम येणं हे संतांच्या मुखामध्ये नाव येतं आणि आपल्या मुखामध्ये नाव येतं, पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये भिन्नता आहे. आपल्याला ते प्रयत्नाने घ्यावं लागतं आणि संतांच्या मुखामध्ये ते नाव कसं असतं? सहज येतं. कालच विषय झाला पोहणारा. जो नवीन पोहणारा आहे त्याला प्रयत्नाने पोहावं लागतं, आणि जो शिकलेला आहे, तरवेज आहे, त्याचे हातपाय सहज हालतात, अगदी न कळत. किंवा नवीन जो गाडी चालायचं शिकतोय त्याला अगदी प्रयत्नाने लक्ष द्यावं लागतं. गिअर कुठे आहे, ब्रेक कुठे आहे, ऍक्सिलेटर कुठे आहे. मग तो गिअर टाकताना मग तो क्लच दाबताना क्लच कडे पाहतो, क्लच कुठे, मग नंतर दाबतो क्लच. गिअर टाकताना तो गिअर कडे पाहतो. पण जो शिकलेला आहे, तरवेज आहे, त्याला पाहावं लागतं का कुठे नाही. कसं आहे? संतांच्या मुखामध्ये नाव सहज येतं. तुकोबाराज सांगतात, माझी मद झाली या नावर माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल. तुकोबाराच्या मुखामध्ये नाव असतं, ते कधीही बंद होत नाही. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण प्रमाण आहे तुकोबाराचं.
ज्या वेळेस जांभळी येईल तुकोबाऱ्या सांगतात त्यावेळेस काय होतं, माझ्या नामस्मरणामध्ये काय होतं, खंड पडतो. पण आपलं फार विरुद्ध आहे हो. आपल्याला ज्यावेळेस जांभळी येईल ना आपण काय म्हणतो राम 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 राम. ज्यावेळेस जांभळी येईल आपण काय म्हणतो त्यावेळेस राम राम म्हणतो. संतांचं कसं आहे तुकोबा सांगतात ज्यावेळेस जांभळी येईल त्यावेळेस आमचं नाव काय होतं, नामस्मरण बंद होत आहे. शिंक जांभळी खोकला, शिंक जांभळी खोकला, इतुकाची क्षण वाया गेला असं संतांचं आहे का. त्यांच्यामध्ये अखंड खंडेना जीवना रामकृष्ण नारायण. ते काय झालं, सुरुवातीला प्रयत्नाने घेतलं. तसं आहे आपल्याला देखील सुरुवातीला प्रयत्नाने नामस्मरण करावं लागतं. म्हणजे इतकं काही सोपं नाही, ते इतर साधनापेक्षा सोपं आहे पण इतकं सोपं नाही. म्हणून सांगितलं नाम वाचे. विषय असा आहे की नाम हे भगवंताचं नामस्मरण देखील आहे, म्हणजे त्याच्याद्वारे भगवंताची भक्ती देखील होते आणि नामस्मरणाद्वारे भगवंताची पूजा पण होते. भगवंताच्या पूजेचे जे काही प्रकार आहेत तसं आपण बाह्य पूजा करतो, मूर्तीची पूजा करतो, ती पण पूजाच आहे. दुसरी पूजा सांगितली मनोमय पूजा, मनाद्वारे भगवंताची पूजा करणं. आणि ही नामस्मरणाची पूजा ही आलेली आहे काकड्यामध्ये. आपल्याला आपण पाहतो जे काही पूजेचं प्रकरण आहे त्यामध्ये वर्णन तुकोबारा सांगतात. अनेक अभंग आहे, तुकोबाऱ्याचा अभंग आहे, नामदेव महाराजांचा अभंग आहे. तर नाम द्यावो नाम द्यावो नाम द्यावो नाम गाव नाम ध्याव नाम विठोबा शिवाऊ. नामा मने दाखवली सदा अनंत नामे वाहो गोविंदा. जसं आपण भगवंताला पुष्पे वाहतो तसं नामदेव महाराज सांगतात नामा मने दाखवली सदा. भगवंताला पुष्पे व्हायचे परंतु कोणते नामरूपी पुष्पे तेच भगवंताला समर्पित करायचे. कासयाने पूजा करू केश राजा हाचे संदेह माझा फेडी आता. भगवंता तुझी पूजा करायची पण कशाने करावी, कारण जे जे काही तुला समर्पित करावं ते तूच आहे ना. उदके नानुतये स्वरूप ते तुझे तेथे गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बल काय करू. फलदाता तुझी एक तांबूल अक्षता तेथे काय आता वाढून. तुका म्हणे माझे अवघे तुझे नाम ध्रुपदी पराम कृष्ण हरी. तर या नामाद्वारे भगवंताची पूजा होते म्हणून नाम फार महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे मुखाद्वारे नाम घेणं हे काय आहे, वाचिक तप आहे. भगवंत वर्णन करतात अनुदेव परम वाक्यम सत्यम प्रिय हितंचयत स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तपवच्यते. तप म्हणतात. तप कशाला म्हणतात, जसं सोनं जर अग्नीमध्ये तापवलं तर ते काय होतं, शुद्ध होतं. तसं जीवनामध्ये जो तप करतो ना त्याचा उद्धार होतो, त्याची प्रगती होते. आणि जो जीवनामध्ये तप करत नाही ना त्याचं काय होतं, मग त्या तपाचं उलट करायचं, पतन होतं. म्हणून जीवनामध्ये उद्धार करायचा असेल तर तप केलं पाहिजे. कसा असेल, व्यवहार असेल, परमार्थ असेल. व्यवहारामध्ये प्रगती करायची असेल तर कष्ट म्हणजे काय, तापावं लागतं, कष्ट करावे लागतात. तसं परमार्थामध्ये भगवंत प्राप्ती करायची असेल
तर तप करावं लागतं. सतत अखंड खंडे म्हणजे काय, काळ वेळ नामोच्चारित नाही म्हणतो ना आपण, तशा प्रकारे काळ वेळ पाहावा लागत नाही. आपण पाहतो ना भक्त प्रल्हादाचं उदाहरण, नामस्मरण केलं, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय प्रभू नंदनंदनाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काया. मंत्र कसा आहे, द्वादशाक्षर म्हणजे काय, 12 अक्षराचा. तसा आपला मंत्र आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आपण मंत्र कसा आहे, 12 अक्षरी आहे. तर नामस्मरण करत असताना भक्त प्रल्हादाने असं भगवंताला काही विनंती केली नाही का, भगवंता मी तुझं खूप नामस्मरण केलंय, आता हे संकट माझ्यावरती आलेलं आहे, या संकटातून माझं निवारण कर, अशी प्रार्थना कधीही प्रल्हादाने भगवंताकडे केली नाही. फक्त एकच करत राहिले, नामस्मरण. नामस्मरण कधी सोडलं नाही, पूर्ण शरणागती भगवंताकडे केली. मग जो भगवंताला शरण गेलेला आहे तो कधी भगवंताला अशी विनवणी करत नाही, माझं रक्षण कर. आपली भक्ती असते थोडी, पण लगेच भगवंताकडे विनवणी, भगवंता फार संकट आलेलं आहे, याकडे बघ, माझं रक्षण कर. भगवंत कसा आहे, देव जाणता, किंवा भगवंत कसा आहे, सर्व जाणता. तो व्यापक आहे, कुठे काय झालंय भगवंताला कसं असतं, सर्व ज्ञान असतं. तो कसा आहे, ज्ञान स्वरूप आहे, सच्चिदानंद. तो कसा आहे, चिदघन आहे. भगवंताला सर्व काळी सर्व पदार्थाचं ज्ञान आहे. आपल्याला सर्व काळी सर्व पदार्थाचं ज्ञान नसतं. नवे नवे एकेकाळी आपल्याला घरामध्ये काय ठेवलं याचं ज्ञान नसतं. भगवंत कसा आहे, विश्वंभर आहे. मग आपल्याला काय संकट आलेलं आहे हे भगवंताला माहिती नाही का, त्याला काय सांगण्याची आवश्यकता आहे का, पण नाही, आपण भगवंताला सांगतो. पण प्रल्हादच तसं नव्हतं, फक्त भक्ती करत राहिले. मग त्यांना पुढे तेलाच्या कढाईमध्ये टाकलं. मग त्यांनी असं म्हणले का, भगवंता आता रक्षण कर, नाही, फक्त नामस्मरण करत राहिले. पुढे पर्वताच्या कडावून त्यांना फेकून दिलं, तेव्हाही म्हणाले नाही भगवंता रक्षण कर, असं कधी म्हणाले नाही, फक्त नामस्मरण करत राहिले. अग्नीमध्ये आपण म्हणतो होलिका, त्या अग्नीमध्ये पेटवून दिलं, पण नामस्मरण काही बंद केलं नाही. म्हणजे नामस्मरण कसं असतं, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, अजामेल महापातकी चंडाळ नामे झाला सोजवळपणा सहित निवाला. नाम स्मरे तो वाट पाळा कोळीको, नाम स्मरे तो वाल्मिको, नामे उद्धरिले तेही लोको, आपणा सहित निवाला. ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर. नामवारे सांगतात या नामाद्वारे काय अनेकांचा उद्धार झाला. पण नामस्मरण कसं केलं पाहिजे, भगवंताला पूर्णपणे शरण जाऊन, सकृदेव प्रपन्नाय तवास्मी चे याचते, अभयं सर्वभूतेभ्य ददामि एतत्पुरतं मम. जेव्हा भगवंताला पूर्णपणे शरण जाऊन त्या भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे, तेव्हा कुठे भगवंत काय आपलं रक्षण करतो. नाम वाचे, तर वाचेद्वारे भगवंताचं नाव घेणं हे काय वाचिक तप आहे. त्याचं ज्ञानमार्ग वर्णन करतात. तरी लोधाचे अंग तुक न तुडिताचे कनक, केले जैसे देख परिसेतेने अनुद्वेग करम वाक्य. बोलणं कसं असावं ज्ञान भगवंत सांगतात. अनुद्वेगम, समोरच्या मनामध्ये काही दुःख होऊ नये. म्हणजे आपण समोरच्याला काही बोलावं आणि आपलं बोलणं ऐकून त्याला काही दुःख वाटावं असं आपलं बोलणं असू नये. ते बोलणं कसं असावं ज्ञानवारा सांगतात. लोहाचे अंग तुक, परीस आहे. परीसाचा ज्यावेळेस लोखंडाला स्पर्श होतो त्यावेळेस
लोखंडामध्ये असलेला हीन भाग तो नाहीसा होतो, म्हणजे त्याचं सोनं होत नाही. आणि जेवढा भाग चांगला होता लोखंडाचा त्याचं सोनं होतं, असं आहे का? नाही. न थोडी ताची कणक, त्या लोखंडाचं वजन, लोखंडाचा जो काही हिणकस भाग होता तो काही बाजूला न होता त्या लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. अशा प्रकारे न दुखविता सहजे जावळे सुख निभजे ऐशे साधुत्व का देखीजे बोलणाजे. अशा प्रकारे ज्ञानोबा सांगतात न दुखविता, समोरच्याला काही न दुखविता त्याला जशा प्रकारे सुख होईल तशा प्रकारे जावळे सुख निभजे, अशा प्रकारे बोलणं, अशा प्रकारे साधुत्व म्हणजे चांगलेपणा बोलण्यामध्ये असावा. उदाहरण दिलं तर सुद्धा पाणी मुरतलं झाडं जाईल. आपण झाडाला पाणी देतो, म्हणजे आपण शेतामध्ये जे झाड लावलं असेल, ऊस लावला असेल, आंबा लावलेला असेल, चिकू लावलेले असेल, काही लावलेलं असेल वगैरे वगैरे वगैरे, तर आपण झाडाला पाणी देतो. पण झाडाच्या मुळाशी गवत असतं, आपण त्या गवताला पाणी देतो का? नाही. पण गवताला पाणी सहज जातं. पाणी मुदल झाडा जाय तृणते प्रसंगेची जी तैसे एका बोलिले होय सर्वाहित. अशा प्रकारे आपलं बोलणं कसं, आपण एखाद्याला बोलावं काहीतरी, पण ते बोलणं ऐकून इतरांचा देखील काय व्हावा? उद्धार व्हावा. ते बोलणं इतरांना देखील चांगलं वाटावं. तसं संतांनी काय ग्रंथ लिहिले? काही एखाद्याला सर्व जगाला काही सांगितले नाही, तुरळक काही मोजक्यांना सांगितले ग्रंथ. पण आज ते ग्रंथ वाचून आपला पण उद्धार होतोच ना. आपण त्यावेळेस होतो का? नव्हतो. पण ते विचार वाचून, ते ग्रंथ वाचून आपला देखील उद्धार होतो. जोडे अमृताचे सुरसरे ते स्नाने पाप तापवारे. पाणी कसं आहे? पाणी मनुष्याची तृष्णा शांत करतं. पुन्हा मनुष्य पाण्याद्वारे स्नान करू शकतो. स्नाने पाप तापाई वारी गोळी दे. अशा प्रकारे मनुष्याचं अज्ञान नष्ट व्हावं आणि त्याच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त व्हावं, अशा प्रकारे बोलणं असावं. सत्य एक आहे ना, सत्यम प्रियात प्रियम भूयात. शास्त्रकार सांगतात मनुष्याचं बोलणं कसं असावं? सत्य असावं आणि प्रिय असावं. पण काहीचं बोलणं प्रिय असतं परंतु सत्य नसतं. फक्त काय वरवर गोड बोलतात, पण आतून कसं असतं? सत्याचा काही त्याच्यामध्ये भाग नसतो. काही जण सत्य बोलतात पण फार कठोर बोलतात, हो समोरच्याला ते ऐकावंसं वाटत नाही. म्हणून बोलणं असावं, सत्य असावं आणि प्रिय असावं. समोरच्याला ऐकावं वाटलं पाहिजे. एखादी गोष्ट सत्य असेल पण त्यामुळे ती गोष्ट ऐकून जर इतरांना दुःख होत असेल तर ती गोष्ट सांगतात, ती गोष्ट समाजामध्ये सांगू नये. म्हणून बोलणं कसं असावं? तैसे साच आणि मवाळ. ज्ञानोबा सांगतात बोलणं साच म्हणजे सत्य असावं आणि मृदू म्हणजे मवाळ असावं. मितल पुन्हा सांगितलं थोडक्यात असावं. काही जण डोंगर पोखरतात, उंदीर बाहेर काढतात, इतकं बोलतात ऐकण्याला कळत नाही आणि तो सांगायचं होतं काय तेच कळत नाही. मितले असावं बोलणं आणि रसभरीत असावं. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शेवटी ज्ञानोबा वर्णन करतात ना तरी एखादे नाव याची शैव का वैष्णव वाचे वसे ते वाघ भव तप जाणावे. मुखामध्ये काय एखादं नाव असावं, त्याची शैव का वैष्णव. जो शैव असेल त्याने महादेवाचं नाव घ्यावं, जो वैष्णव असेल त्याने विष्णूचं नाव घ्यावं. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझे आत्मचर्चा विशद उदंड गाती. तर हे नाम वाचे. पुढे सांगितलं श्रवणी कीर्ती. श्रवणा म्हणजे कानाद्वारे कीर्ती असावी. आता श्रवण म्हणजे ऐकणं फार महत्वाचं आहे. आपल्याला जीवनामध्ये काय भरपूर ज्ञान ऐकण्याद्वारेच प्राप्त होतं. पण काही जण असे असतात ते सांगतात आम्ही कोणाचंही ऐकलं नाही तरी आम्हाला सर्व प्राप्त झालं. कोणाचं तरी चोरून का व्हायना ऐकलेलं असेल, मोबाईल मध्ये तरी कोणाचं ऐकलेलं असेल, त्याच्याशिवाय काही कळत नाही. शास्त्रामध्ये जी काही 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये प्रथम भक्ती सांगितली श्रवण. प्रथम काय सांगितले? श्रवण. कारण श्रवण होते कुठे? संतांच्या संगतीमध्ये. बैसता संतांचे संगती फळ आले कमलापती आपुले कोणीच नव्हते निश्चय चित्ते दृढ झाला. भगवंताचं ज्ञान होतं कुठे? बैसता संतांचे संगती. संतांच्या संगतीमध्ये बसायचं नाही, फक्त ते जे सांगतात ते ऐकायचंय. कळ आले कमलापती. त्यावेळेस कळतं भगवंताविषयी आपली कोणीच नव्हती. संतांच्या संगतीमध्ये आपलं कोण आहे आपलं कोण नाही भगवंताचं ज्ञान होतं आणि आपली कोणीच नव्हती निश्चय चित्ते दृढ झाला. म्हणून श्रवण झालं पाहिजे. श्रवण हे फार महत्वाचं आहे. किंवा श्रवण कुठे होऊ शकतं? प्रथम म्हणजे काय काही सांगितलं आहे की आपण जे काही बोलतो ना
ते त्या वायुमंडलात ते विचार राहतात. आपण या ठिकाणी काहीतरी विचार केला, हे विचार या ठिकाणी राहतात. दुसरा एखादा मनुष्य या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे त्या विचाराच्या सारखा तो मनुष्य या ठिकाणी आल्यानंतर त्याच्यावर या विचाराचा प्रभाव पडतो. असे आपल्याला काही ठिकाणी अनुभव येतो ना. आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि नको ते विचार आपल्या मनामध्ये आले, आपण काय म्हणतो, ही जागा जरा चांगली नाही हो, ही जागा फार वाईट असते, या ठिकाणी काहीतरी अनुचित घडलेलं असेल, म्हणून असे विचार आपल्या मनामध्ये आले. म्हणून हे विचार जितके महत्वाचे आहेत तशा प्रकारे विचार करून येतात, मनातून विचार प्रकट होतात. म्हणजे विचार जितके महत्वाचे आहेत तितकं श्रवण देखील महत्वाचं आहे. म्हणून श्रवण झालं पाहिजे. श्रवण कीर्तन झाले ते पावन संघाधिक जाण परम भक्त. मग श्रवण करायचं कशाचं? कीर्ती श्रवणी कीर्त येते म्हणजे भगवंताचे असणारं कीर्तन, भगवंताची कीर्ती श्रवण करायची. इतर काय श्रवण करायचे? तुम्ही ऐकाले कान माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही ऐकाले कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, घे माझे वाचे हो. तुम्ही ऐकाय कान माझ्या विठोबाचे गुण. ऐकल्यानंतर ते गुण कुठे बसतात? मनामध्ये बसतात. पाऊले चित्ती समान, चित्तामध्ये भगवंताची पाऊल धारण केली. आता पाऊले म्हणजे पाय, पाय या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे पाय म्हणजे पाय, दुसरा पाय शब्दाचा अर्थ होतो उत्तमानां स्वरूपम हि पाद शब्दे न धन्यते किंवा कथ्यते. ज्येष्ठ पुरुष असेल त्यांचं स्वरूप ते पाय शब्दाने सांगितलं जाते. जसं एखादी ज्येष्ठ व्यक्ती असेल किंवा संत महात्मे असेल, आपण त्यांना म्हणतो भाऊ चला आमच्या घरी, आमच्या घराला पाय लावा. ते संत महात्मे आपल्या घरी येतात, मग आपल्या घराला असे पाय लावतात. तसं होतं का? नाही. आपल्या घरी येणं म्हणजे काय? त्यांचे असणारे गुण ते आपल्याला देखील प्राप्त व्हावे, त्यांचा आशीर्वाद त्यांचं स्वरूप ते आपल्याला देखील प्राप्त व्हावं म्हणून काय आपण म्हणतो आमच्या घराला पाय लावा. म्हणून पाय शब्दाचा अर्थ होतो स्वरूप. तर या ठिकाणी दोन घ्या, चित्ती धरीना म्हणजे भगवंताचे असणारे पाऊल ते चित्तामध्ये धारण करायचे. आता चित्त या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. चित्तालाच मन म्हणतात, चित्तालाच अंतकरण म्हणतात, चित्तालाच बुद्धी असं म्हणतात. म्हणजे अंतकरण आहे त्याला शास्त्रामध्ये म्हणतात अंतकरण चतुष्टय. मन, बुद्धी आणि चित्त आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्याला मन केव्हा म्हणतात? ज्यावेळेस ते संकल्प विकल्प करतं त्यावेळेस त्याला मन म्हणतात. ज्यावेळेस ते चिंतन करतं त्यावेळेस त्याला चित्त म्हणतात. मन, बुद्धी. ज्यावेळेस ती निश्चय करते त्यावेळेस त्याला काय म्हणतात? निश्चयात्मिका बुद्धी. ज्यावेळेस ते अहंपणा धारण करतं मी असा त्यावेळेस त्याला अहंकार असं म्हणतात. तर हे पाय मनामध्ये धारण करायचे म्हणजे अंतकरणामध्ये म्हणा, मनामध्ये म्हणा, चित्तामध्ये म्हणा, बुद्धीमध्ये म्हणा. आता मन असं आहे बघा, मनामध्ये एका वेळेस एकच वस्तू राहू शकते, दुसरी वस्तू राहू शकत नाही. जसं आपण पाहतो उदाहरण, चिमणी होती. चिमणी घराच्या बाहेर उडाली तिच्या पिलांना चारा आणण्याकरता. चालत असताना म्हणजे उडताना तिला एक तांदूळाचा दाणा दिसला. ती खाली उतरली, मग तिनं तांदूळाचा दाणा आपल्या चोचीमध्ये पकडला आणि उडाली. पुन्हा चालत उडताना तिला डाळीचा दाणा दिसला. तिनं मनामध्ये कल्पना केली महिना झाला आपण नुसता भातच खातोय, आज आपण वरण भात करू. मग ती खाली उतरली, तिनं चोच उघडली आणि डाळीचा दाणा चोचीमध्ये पकडला. दोन्ही दाणे चोचीमध्ये राहिले असेल नाही. ज्यावेळेस चोचीमध्ये डाळीचा दाणा पकडला त्यावेळेस तांदूळाचा दाणा खाली पडला. ज्यावेळेस तांदूळाचा दाणा पकडला त्यावेळेस डाळीचा दाणा खाली पकडला. हे असं आहे. तसं मन आहे. मनामध्ये एका वेळेस एकच वस्तू राहू शकते. मनाद्वारे एक मन तुझ्या अवघ्या भांडवला वाटे ताते तुला येईल कैसे. मनाद्वारे एका वेळेस एकच होऊ शकते. मग असं नाही बा इतकं मन संसारात, इतकं मन परमार्थात, असं नाही चालत. पूर्ण एक मन तुझ्या अवघ्या भांडवला. तुला सांगतात मग एका मनाद्वारेच तुझी भक्ती होऊ शकते. जर त्याचे भाग केले तर तुला ते प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञानवारा सांगतात पाषाणाची माथा हांडी फुटली पारथा. अंकुचीदार जर दगड असेल त्याच्यावर जर आपण एखादी गाडग फोडला, रांजण फोडला तर त्याचे हजारो तुकडे होतात. तशा प्रकारे जीवित ऐशी सर्वथा तुकडे झाले. तसे काय झालेले आहेत? मनुष्याच्या जीवाच्या मनाचे काय झालेले आहेत? तुकडे झालेले आहेत. थोडं मन इथं गुंतलेलं आहे, थोडं मन तिकडे गुंतलेलं आहे, थोडं मन इकडे गुंतलेलं आहे, अनेक ठिकाणी मन गुंतलेलं आहे. मग ते भगवंताला प्राप्त होत नाही. पण हे मनामध्ये काय पूर्णतः भगवंताचं स्वरूप साठवावं लागतं.
तुकोबराज सांगतात थोड्या चेतीदारी नामी पावले सुकुमार तर त्या भगवंताचे पाय कसे आहेत? सुकुमार पावले आहेत. सुकुमार पावले कैशी भुजा शोभते चाले. त्याचे पावलं सुकुमार आहेत. आता भगवंताचे पाय चित्तामध्ये धारण करणं, विशेषतः संतांचे पाय म्हणा, भगवंताचे म्हणा, याला फार महत्व आहे. शास्त्रकार सांगतात अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम् देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम् शौचमार्जवम् ब्रह्मचर्य अहिंसा च शारीरं तपमुच्यते. तर आपल्याला जर शारीरिक तप करायचं असेल तर ज्येष्ठांना, संतांना, भगवंताला नमस्कार केला पाहिजे. या तिघांना जर नमस्कार केला, माता पित्यांना नमस्कार केला पाहिजे. या नमस्काराचा फळ शास्त्रकार सांगतात अभिवादनशीलस्य चत्वारी. त्याच्या 4 गोष्टींमध्ये वाढ होते. सांगतात आयु म्हणजे आयुष्य, त्याचं आयुष्य वाढतं. त्याची विद्या वाढते, त्याला विद्या प्राप्त होते. यश, त्याला यश प्राप्त होतं. आणि त्याचं बल, ते बल देखील वाढतं. बल, मानसिक बल म्हणा, शारीरिक बल म्हणा, हे सर्व वाढतं. कोणाचं? जो ज्येष्ठांना नमस्कार करतो, माता पित्यांना, काय मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, संतांना नमस्कार करतो, देवाला नमस्कार करतो, त्याच्या 4 गोष्टींमध्ये वाढ होते. कोणत्या? आयुष्य वाढतं, बल वाढते, विद्या वाढते. आणि विद्या, आयुर्विद्या, यश आणि बल. तर जो यांना नमस्कार करत नाही, समजावं त्याच्या 4 गोष्टी काय होतील? नष्ट होतील. त्याला आयुष्य कमी प्राप्त होईल, विद्या कमी प्राप्त होईल, यश प्राप्त होणार नाही, बल प्राप्त होणार नाही. म्हणजे ज्याला या 4 गोष्टी प्राप्त करायच्या, त्यानं ज्येष्ठांना, संतांना, माता पित्यांना नमस्कार केला पाहिजे. चरणाचा महिमा हात तुझ्या पुरुषोत्तमा, अंध पालखी मानखी बोल विशेष स्पष्ट मुखे. संत पाय कसे आहेत? आले संत पाय ठेवते मस्तकी. संतांचे पाय कसे आहेत? देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालते मागे मागे. भगवंताचे पाय कसे आहेत? का त्या पायाचे काय? पायाचा स्पर्श होऊन काय होतो? दगडाची शिळा होते. अहिल्या जेने तारेले नामे गणिका राम हरे रघुराज हरे, राम हरे महाराज हरे, रघुराज अहिल्या जेने तारेले नामे. चरणाचा म्हणजे काय? भगवंताच्या पायाचा स्पर्श होऊन अहिल्याचा देखील उद्धार होतो. आपला का होणार नाही? दगडाचा उद्धार ज्या ठिकाणी होतो, किंवा आपण म्हणतो ना, दगडाचा उद्धार होत असेल तर आपण काय? आपण मनुष्य आहोत, आपला उद्धार होणार नाही का? म्हणून काय करावं लागेल? चित्ती धरिनामी पावले सुकुमार, पावले चित्ती समान. त्या पायाचं वर्णन केलं, पावले चित्ती समान. ते पाऊल समान आहे. समान म्हणजे समपाय करकटे उभा कटी विवरेचा, समपाय करकटे. भगवंताचे अनेक अवतार झाले. त्या अवताराचा जर आपण विचार केला तर कृष्ण अवतारामध्ये भगवंत कसे उभा होते? 2 पायावर, समान नाही. नामदेव महाराज वर्णन करतात, एवढा चराने वाजवितो मे. ते 1.5 पाय उभा राहायचे, 1 पाय सरळ, 1 पाय मोडलेला. राम अवताराचा विचार केला तर त्यामध्ये कसं होतं? धनुष्य चालवताना 1 पाय मागे, 1 पाय पुढे, तिथं पण समान नव्हते. पण इथे विचार केला विठ्ठल अवतारामध्ये, समपाय करकटी उभा तटी. कमरेवरती हात आहे,
आणि पाय कसे आहेत विटेवरी पाय जोडीले सम, विटेवर पाय कसे आहेत समान आहेत. दुसरं म्हणजे पावले चित्ती, काय पावले चित्ती समान, पावले कसे आहेत समान आहे. आपण दुसरा अर्थ पाहिला स्वरूप, भगवंताचं असणारं स्वरूप कसं आहे समान आहे, तो सर्व ठिकाणी सारखाच आहे. नाटामध्ये तुकोबाराय वर्णन करतात विठ्ठल विस्तारला जणी सप्ताही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापकते भुवनी विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल कुठे आहे विठ्ठल विस्तारला जणी, आज आणखी सप्ताही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापकते भुवनी विठ्ठल विस्तार का विठ्ठल जलस्थळी भरला रिता ठाव नाही उरला. तो सर्व ठिकाणी आहे, याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आहे, जो दुष्ट मनुष्य आहे त्याच्यामध्ये पण तो राहतो, सर्व ठिकाणी आहे. सर्व गती राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. मग ते समान असलेलं भगवंताचं स्वरूप धारण करायचं म्हणजे काय, भगवंताचे स्वरूप म्हणजे भगवंताला सम पाहायचं. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, भूती देव मनोने भेटतो या जना नाही भावना नर नारी. आजच गेला विषय का भूती देव मनोने भेटतो या जना. तुकोबारा सांगतात मी या जगाला भेटतो कशाद्वारे भगवंत, या जगाला मी भगवंत स्वरूप पाहतो. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. दृष्टीला जे जे काही दिसेल त्याला भगवंत स्वरूप मानावं. जग देव तरी पायाची पडावी, म्हणून चित्ती धरीन मी पावले चित्ती समान, समान पावलं चित्तामध्ये धारण करायचे म्हणजे भगवंताचं असणारं स्वरूप आहे त्या भगवंताच्या स्वरूपाला कसं पाहिजे सम पाहिजे. जसा भगवंत सम आहे त्याला तसं मनामध्ये धारण करायचं. आणि मनामध्ये भगवंताला समरूपाने धारण केलं तर जे मनामध्ये असतं ना तेच बाहेर प्रगट होतं. जसं जमिनीमध्ये आपण जे बीज लावलेलं असेल पेरलेलं असेल त्या बीजाला तेच रोप येतं, नाहीतर आहे ना ओरलीच फळ कशी लागेल. म्हणजे जमिनीमध्ये जर आपण हरभरा लावला त्याला ज्वारी उगवू शकत नाही, तसं मनामध्ये भगवंताला धारण केल्यानंतर सम धारण केल्यानंतर सर्व ठिकाणी काय भगवंताचं दर्शन होईल. म्हणून पावले चित्ती समान. आणि असं ज्यांनी चित्तामध्ये भगवंताला धारण केलेलं आहे त्यांचा काळ सार्थकी झाला. अभंगाच्या दुसऱ्या चरणात काळ सार्थक केला त्याने मनामध्ये विठ्ठल धरिला त्यांनी काळ सार्थक केला. आता काळ सार्थक अनेक प्रकारे आहे, अनेक ठिकाणी काळाचं वर्णन आलेलं आहे का कोणी कशा प्रकारे काळ सार्थक केला किंवा कोणता काळ धन्य आहे. धन्य काळ संत भेटी, ज्यावेळेस संतांची भेट होईल
त्यावेळेस तो काळ कसा आहे, धन्य आहे. काळ सार्थक केला त्याने. काळ म्हणजे दिवस, काळ म्हणजे वेळ. वेळ कशी आहे, गेलेली वेळ पुन्हा कधी येत नाही. ज्यावेळेस शिकण्याचं वय आहे त्यावेळेस शिकलंच पाहिजे. शिकण्याच्या वेळामध्ये दुसरं काही केलं मग काळ सार्थकी लागेल का, नाही लागत. मग ज्यावेळेस विद्या प्राप्त करायची ना त्यावेळेस विद्याच प्राप्त केली पाहिजे. ज्ञानोबाचं वर्णन करत सांगितलं, जो जो दिवस उगवला तो तो ज्ञान देवे सफल केला. उगवलेला दिवस पुन्हा येत नाही, म्हणून उगवलेला दिवस कसा केला पाहिजे, सफल केला पाहिजे. जो जो दिवस उगवला तो तो ज्ञान देवे सफल केला. पद पदांतरे कथिला जेणे आत्माराम संतोषे. काळ सार्थक केला त्याने धरिला मने विठ्ठल. तर मनामध्ये विठ्ठल धारण केला. पण विठ्ठल धारण केल्यानंतर काय, नामवाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान. हे वर्णन कुणाचं केलं, धरिला मने विठ्ठल. त्या विठ्ठलाची कीर्ती श्रवण केली, त्या विठ्ठलाचं नाव वाचीने घेतलं आणि त्या विठ्ठलाचे असणारे सुकुमार पावलं चित्तामध्ये धारण केलं. मग हे सर्व करत असताना भगवंताची भक्ती कशा प्रकारे केली, तर अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा कीर्तनाचा समारंभ शब्दाचा अर्थ होतो आरंभ. आणि सम्यक प्रकारे आरंभ म्हणजे उत्तम प्रकारे आरंभ. कीर्तन करतात संत, परंतु कसा समारंभ उत्तम प्रकारे म्हणजे चांगलं कीर्तन करतात. म्हणजे कीर्तन चांगलं करतात. कीर्तन कसं झालं पाहिजे, बरोबर करतात ना. कीर्तन चांगलं होय अंग हरिरूप. कीर्तनाच्या द्वारे आपलं अंग म्हणजे आपण कसे होतो, हरिरूप होतो. पण ते कीर्तन कसं झालं पाहिजे, ते कीर्तन चांगलं झालं पाहिजे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तर संतांनी कीर्तन केलं, परंतु कसं, निर्दंभ सर्वदा. कीर्तन केलं निर्दंभ म्हणजे दंभ रहित होऊन. निर्दंभ शब्दाचा अर्थ होतो निर्गतः यस्मात् दंभ इति निर्दंभ. निर्गतः म्हणजे गेलेला आहे, ज्याच्यातून दंभ गेलेला आहे तो निर्दंभ. आता दंभ म्हणजे काय, आता दंभाचे अनेक प्रमाण आपल्याला आज वाचता आलेलेच आहे. दंभे सोंग करी जना, दंभे सोंग दावे जना, अंतरी भावना वेगळाली. दंभे करी भक्ती सोंग दावी जना, अंतरी भावना वेगळाली. सासू साठी रडे सोन भाव अंतरीचा भिन्न. म्हणजे मनामध्ये दुसरं काहीतरी असणं आणि जगाला तिसरंच काहीतरी दाखवणं, याला काय म्हणायचं, दंभ. म्हणजे वरवर चालली म्हणजे बरोबर चाललंय कीर्तन, मनामध्ये दुसरंच काहीतरी, हे निर्दंभ होऊ शकत नाही. म्हणून तुकोबाय म्हणाले, थुंकोनिया मान दंभ करीतो कीर्तन. दंभ कशा प्रकारे आहे, ज्ञानोबा वर्णन करतात. नाना कृषी वळू आकुले. जीवनामध्ये दंभ का नसावा त्याचं एक वर्णन ज्ञानोबा सांगतात. नाना कृषी वळू आपले पांघोरवी पेरिले, तैसे झाके निपजले दानातून. शेतामध्ये पडलेलं धान्य जर आपण झाकलं नाही तरी ते उत्तम प्रकारे उक्त काम नाही होत, त्याला पातळ करून टाकतात, त्याला फळच येत नाही. तशा प्रकारे तैसा दृष्टाचा सखा, धर्म झाला तो भोकारीचे देखा, तरी तारिता तोची धोका लागी होय. सांगतात तैसा दृष्टाचा सखा, पुण्याची प्राप्ती करून देणारा धर्म. भोकारिता धर्म झाला तो भोकारीचे म्हणजे लोकांना सांगितलं वाचेद्वारे, म्हणजे केलेली भक्ती लोकांना सांगितली. सरळ अर्थ म्हणजे केलेलं पुण्य, केलेलं दान,
केलेली भक्ती लोकांना सांगितली. मी अमका प्रकारे वाऱ्या केल्या, इतक्या तीर्थयात्रा केल्या, इतकं अन्नदान केलं. ही जर लोकांना आपण स्वतः सांगत बसलो, आपण स्वतः सांगितलं, नवे जी वस्तू दान केली त्या वस्तूवर जर आपण आपलं नाव जरी लिहिलं तर ज्ञानोबा सांगतात काय होतंय, तायता तोची धोका लागी होय. त्याच्याद्वारे आपल्याला जे पुण्य प्राप्त होणार होतं ते प्राप्त होत नाही. मग ते काय होतं, तेवढंच पुण्य. लोकांनी आपली स्तुती करणं, आपल्याला वाहवा म्हणणं आणि ते ऐकून आपल्याला चांगलं वाटणं, एवढंच पुण्य. त्याच्याद्वारे इतर काही पुण्य प्राप्त होत नाही. म्हणून काय करावं, तैसे झाके निपजले दान पुण्य. केलेलं दान पुण्य झाकलं पाहिजे, मनामध्ये ठेवलं पाहिजे. त्याला म्हणतात निर्धंब सर्वदा. सर्वदा म्हणजे नेहमी, सर्वदा जर कीर्तन निर्धंब केलं तर सर्व काळ काय होते, हरीची प्राप्ती होते. कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा. आणि या कीर्तनाच्या द्वारे गलबाया सांगतात आम्हाला मोक्ष प्राप्त झाला. अभंगाच्या 4थ्या चरणात
स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. हे हरिनामे नित्य समाधी स्वरूप सिद्धी आम्हाला समाधी प्राप्त होईल. समाधी म्हणजे मोक्ष आणि स्वरूप म्हणजे स्वरूपाची सिद्धी. आपलं असणारं स्वस्वरूप, आपलं स्वरूप काय आहे? आपण आहोत भगवंत. आपण आलेलो आहोत जन्माला म्हणजे ममैव अंशो जीवलोके. आपण आहोत त्या भगवंताचे अंश आणि अंशाला पुन्हा अंशीमध्ये आपल्याला पुन्हा भगवंत स्वरूप व्हायचे, भगवंताची प्राप्ती करायची आहे. ही भगवंताची प्राप्ती कशाने झाली? निळवड्या सांगतात निळामने स्वरूप सिद्धी. ज्ञानोबा वर्णन करतात मुक्ती पावावया करजे हरिभक्ती. मुक्ती प्राप्त करायची असेल तर हरिभक्ती केली पाहिजे, तरीच विरक्ती प्रगतीला. पुढे वर्णन आहे गुरुकृपाद्वारे लाही जे पैसिद्धी. नामाद्वारे काय काय प्राप्त होतं? बीज आणि फळ हरीचे नाम. परमार्थामध्ये सुरुवात कशाने आहे? बीज म्हणजे नामाद्वारे सुरुवात आहे आणि परमार्थाचं फळ काय आहे? ते म्हणजे नामच आहे. बीज आणि फळ हरीचे नाम. सकळ पुण्य सकळ धर्म. तुकोरा वर्णन करतात अवघ्या दशा येण्याची साधती. सर्व अवस्था जे काय आहे त्या सर्व येणेच प्राप्त होतं. कशाद्वारे? मुख्य उपासना सगुण भक्ती. सगुणाची भक्ती करायची. प्रगटे हृदयाची मूर्ती भाव शुद्धी जाणून या बीज आणि फळ हरीचे नाम. तर हरिनामाच्या द्वारे निळामनीय स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. संतांनी काय केलं? नामाद्वारे मोक्ष प्राप्त करून घेतला. त्यामुळेच काळ सार्थक केला त्यांनी धरिला मने विठ्ठल. अशा प्रकारचे असणारे स्वरूप सिद्धी आपल्या देखील जीवनामध्ये नामस्मरणाद्वारे प्राप्त व्हावी, अशा प्रकारची प्रार्थना आपण या ठिकाणी भगवंताच्या चरणी, धुटीगुडी महाराजांच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी करून या ठिकाणी आपण या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर